श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तुम्हा सर्वांना पापांकुश एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आशा करते तुम्हाला ही एकादशी केल्यावर तुमचे सर्व पाप दूर होतील. तुमच्यावर सदैव भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहील. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. पापांवर अंकुश ठेवते पापांकुशा एकादशी. अशा प्रकारे पूर्ण होतील सर्व मनोकामना. पापांकुशा एकादशी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरी केली जाणारी अत्यंत महत्त्वाची एकादशी आहे. प्रत्येक एकादशीप्रमाणे या दिवशीही या सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. ही एकादशी लोकांच्या पापांवर अंकुश ठेवते, म्हणून या एकादशीला पापांकुशा एकादशी असे म्हणतात. पापांकुशा एकादशीबद्दल भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला सविस्तर सांगितले आहे. पापांकुशा एकादशी 2025 तारीख वर्ष 2025 पापांकुशा एकादशी 3 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. एकादशीचे शुभ मुहूर्त 2 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7:10 सुरू होईल आणि त्यांचा समारोप 3 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 6:32 होईल. उदय तिथीनुसार पापांकुशा एकादशी 3 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. पापांकुशा एकादशीचे महत्त्व. पुराण ग्रंथामध्ये पापांकुशा एकादशीचे सविस्तर वर्णन मिळते. असे म्हटले जाते की या एकादशी व्रतामध्ये दुसरे कोणतेही व्रत नाही. पापांकुशा एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्यास व दीन दुःखी गरीब लोकांना दान दिल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि सुख समृद्धीत वाढ होते. पापांकुशा एकादशी 1000 अश्वमेध व 100 सूर्ययज्ञ करण्यासारखे फल देणारे असते. पद्मपुराणानुसार जो व्यक्ती या दिवशी श्रद्धेने सोने, तीळ, जमीन, गाय, पाणी, धान्य, चप्पल आणि छत्रीचे दान करतो त्याच्यावर भगवान विष्णूंची कृपा होते आणि त्याला यमराजाच्या भीतीपासून मुक्ती मिळते. तसेच जो व्यक्ती या दिवशी रात्रभर जागरण करतो आणि प्रभूचे भजन करतो, पूजा अर्चना करतो, तो स्वर्गाचा भागी होतो. दानाचे महत्त्व काय? सनातन परंपरेत दानाला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. आपल्या धर्मग्रंथामध्ये दानाचा महत्त्वाचा उल्लेख आहे, जिथे दानाला सर्व दुःख व व्याधींवर मात करण्याचा अचूक उपाय मानले गेले आहे. सनातन धर्मात शतकापासून दानाची परंपरा आहे. लोकांनी मनशांती, मनोकामना पूर्ण होते, पुण्यप्राप्ती, ग्रहदोषापासून मुक्ती व भगवानाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी दान करायला हवे. दानाचे महत्त्व यामुळेही वाढते, कारण अशी मान्यता आहे की आपल्या दानाचा लाभ केवळ या जीवनातच नव्हे तर मृत्यूनंतरही मिळतो. मृत्यूनंतर जेव्हा धर्मराजाच्या समोर आपल्या कर्माचे मूल्यांकन केले जाते, तेव्हा हेच पुण्यकर्म कामी येते. दानाचे मिळवलेले पुण्य पृथ्वीवर असताना आणि इथून जातानाही आपल्यासोबत असते. सनातन धर्माच्या अनेक ग्रंथांमध्ये आणि पुराणामध्ये दानाच्या महत्त्वाचा उल्लेख आहे. दानाच्या महत्त्वाचा उल्लेख करताना श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे, यज्ञ दान तप कर्म न त्याज्य कार्यमेव तत यज्ञो ज्ञान तपश्चैव पापनानी मनीषिणाम. अर्थात यज्ञ, दान आणि तपस्या हे तीनही कर्म सोडण्यासारखे नाहीत, तर ते अवश्य करायला हवे, कारण हे मनीषींना पवित्र करतात. पापांकुशा एकादशीला या गोष्टीचे दान करा. पापांकुशा एकादशीला दानाचे मोठे महत्त्व मानले जाते. असे म्हटले जाते की या पुण्यकारी प्रसंगी अन्न व जेवणाचे दान श्रेष्ठ आहे. पापांकुशा एकादशीच्या पुण्यकारी प्रसंगी नारायण सेवा संस्थेच्या हीन, गरीब, दिव्यांग मुलांना अन्नदानाच्या प्रकल्पात सहभागी करून पुण्याचे भागी बना. पापांकुशा एकादशीच्या दिवशी कोणत्या वस्तूचे दान करावे? पापांकुशा एकादशीच्या शुभ प्रसंगी अन्न, जेवण, फळे इत्यादींचे दान करावे. या दिवशी शांतपणे देवाचे स्मरण करा, देवाची पूजा करा. असे केल्याने मन शुद्ध होते. ही एकादशी पापाचा नाश करणारे आहे असे मानले जाते. पापकर्मातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पापरूपी मनावर अंकुश ठेवण्यासाठी म्हणून हे एकादशी व्रत
योजलेले आहे. म्हणून या एकादशीस पाशांकुशा एकादशी असे म्हणतात. विष्णू पुराणानुसार अंगिरा ऋषींची बोधकथा. सतयुगात विंध्य पर्वतावर क्रोधन नावाचा एक आसुरी वृत्तीचा डाकू वास्तव करत होता. त्याने आपले संपूर्ण आयुष्य हिंसाचार, लूटमार आणि चोरी करण्यात घालवले. मद्यपान करणे आणि मांस भक्षण करणे हे त्याचे नित्यकर्म होते. खोटे बोलण्यातही तो पटाईत होता. आयुष्यभर क्रोधन पापकर्म करीत राहिला. यमराज क्रोधनचे हे पापकर्म पाहून संतापले आणि डाकू क्रोधनचे प्राणहरण करण्यासाठी दूतास पाठवले. दूत प्राणहरण करण्यासाठी आलेले पाहून क्रोधन भयभीत झाला आणि त्याने विंध्य पर्वतावर असणाऱ्या अंगिरा ऋषींच्या आश्रमात आश्रय घेत असुरी वृत्तीच्या क्रोधन ऋषींना शरण गेला होता. ऋषींची सेवा कार्य करू लागला. ऋषी त्यांच्यावर प्रसन्न झाले होते. आपल्या पापाची कबुली दिल्यानंतर अंगिरा ऋषींना या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. यावर ऋषींवर यांनी पाशांकुशा एकादशी व्रत करण्यास सांगितले. क्रूर क्रोधन यांनी विष्णुपूजन आणि एकादशीचे व्रत केले आणि नंतर त्याच्या तपोबलावर त्याने विष्णू लोकात स्थानही मिळवले. पुराणानुसार एकादशी व्रताचा महिमा आणि महतीची ही कथा आहे. ही कथा प्रचलित आहे. विष्णू तत्पर होऊन श्रद्धेने भक्तिभावाने एकादशीचा उपवास आणि व्रत करणारा पापांपासून मुक्त होतो, यात संशय नाही. धर्मसिंधू या प्राचीन ग्रंथानुसार एकादशी व्रत केल्याने वैभव आणि संपत्ती प्राप्त होते अशी मान्यता आहे. व्रत आणि नियम काय आहेत? 8 वर्षानंतर 80 वर्षापर्यंत एकादशी व्रत करण्यात सर्वांना अधिकार आहे. एकादशी व्रत उपासना करीत असताना पाखंडी लोकांशी संभाषण, स्पर्श किंवा दर्शन हे वर्ज्य करावा. पाखंडी चांडाल यांचे दर्शन झाले असता सूर्याचं दर्शन घ्यावं म्हणजे शुद्ध होतो. त्यांच्याशी स्पर्श झाला ब्रह्मचार्य सत्यवचन बोलावं. दिवसा झोपू नये. नारायणाच्या अष्टाक्षर मंत्राचा 108 वेळा जप करावा. एकादशी दिवशी फलाहार घ्यावा आणि दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशीला भोजन करावे. एकादशी व्रतात एकापेक्षा जास्त वेळा फलाहार, मैथून, मध, कास्यांच्या भांड्यात भोजन, तेल, निद्रा, भांडण, मिथ्या संभाषण या 8 बाबी वर्ज्य कराव्यात. या व्रताचे नियम आणि महत्त्व. व्रत आणि उपवास पाहूया. या एकादशीला उपवास ठेवणे महत्त्वाचे आहे. विष्णूंची पूजा. भगवान विष्णूंची विशेषतः पद्मनाभ स्वरूपाची पूजा करावी. पापमुक्ती. या व्रतामुळे पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो असे मानले जाते. पुण्यप्राप्ती मिळते. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होते. पिढ्यानपिढ्या उद्धार होतो. हे व्रत केवळ व्यक्तीसाठीच नाही तर त्याच्या कुटुंबातील 10 पिढ्यांसाठीही पुण्यदायी ठरते आणि त्याचेही उद्धार करते असे मानले जाते. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच पापांकुशा एकादशी व्रत कथा, महत्त्व, नियम. भगवान विष्णूंची विशेषतः पद्मनाभ स्वरूपाची पूजा करावी, त्यामुळे पापमुक्ती होते. या व्रतामुळे पापांचा नाश होतो आणि मोक्ष देखील मिळतो. पुण्यप्राप्ती मिळते. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला सुख, समृद्धी आणि आरोग्य देखील प्राप्त होते. पिढ्यानपिढ्या उद्धार होतो. हे व्रत केवळ व्यक्तीसाठीच नाही तर त्याच्या कुटुंबातील 10 पिढ्यांसाठीही पुण्यदायीचे फळ ठरतं आणि त्यांचाही उद्धार होतो. त्यामुळे ही एकादशी प्रत्येकाने धरायलाच हवी. त्यामुळे आपल्या परिवारावर सदैव भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहील. तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.